काय गरज पडली असेल त्या पांडुरंगाला की त्याने एका लहान बाळाचे रूप घेऊन एका गरिबाच्या घरी लोण्याचा गोळा खायला गेला। पैठणच्या संत रमाबाई विठ्ठल भक्तीमुळे पंढरपुरात वास्तव्य करायला आल्या। त्या पांडुरंगावर इतक्या प्रेम करायच्या की रोज मंदिरात जाऊन स्वतःच्या हाताने लोण्याचा गोळा त्या विठ्ठलाला भरवायच्या। पुढे जाऊन म्हातारपणी त्या आजारपणामुळे मंदिरात जाऊ शकत नव्हते, त्यामुळे त्यांनी अन्नपाणी देखील टाकलं होतं। म्हणून स्वतः पांडुरंग लोण्याचा गोळा खाण्यासाठी लहान बाळाचं रूप घेऊन तिच्या घरी आला। पण ती म्हणाली की बाळा, माझ्या शरीरात आता ताकद नाहीये रे, त्यामुळे घरात अन्नाचा एक दाणाही नाहीये। पण तरीही ते बाळ हट्ट करू लागलं। तेव्हा ती म्हणाली की थोडंसं ताक आणि ल्हायाचं पीठ शिल्लक आहे, ते तुला देते, चालेल का? तेव्हा बाळ हो म्हणाले आणि संत रमाबाईने त्या ल्हायाच्या पिठात ताक मिसळून त्याचा गोळा करून स्वतःच्या हाताने भगवंताला भरवले। आणि घास भरवता क्षणी तिला हे ध्यानात आले की हे बाळ दुसरे कोणी नसून स्वतः पांडुरंग आहे। ज्या दगडाच्या भांड्यात तिने विठ्ठलाला ताकपीठ भरवले ते दगडाचे भांडे आजही तुम्हाला पंढरपुरात ताकपिठे मंदिरात पाहायला मिळेल। विचार करा मित्रांनो, तो पंढरपूरचा पांडुरंग किती प्रेमळ आहे की अन्न ग्रहण करण्यासाठी तो स्वतः भक्तांच्या घरी येतो। आज आषाढी एकादशीच्या निमित्त तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा। जय श्री हरी विठ्ठल।